मी तुला पैसे देत नसतो. कशाला लागते तुला पैसे? अहो ऐका तर तुम्ही. अरे काय ऐकू नेहमीच तुला याला पैसे लागतील त्याला पैसे लागतील काय मला काय असे फालतू पैसे खर्च करते का मी? कशाला पैसे लागतील तुला? मला साड्या घ्यायच्यात नगरला जाऊन shopping अरे करायची. 3 4 कपाट भरले ती काय पेटून द्यायचेत का काय? किती साड्या आहेत तुझ्याकडे? अहो पण त्या सगळ्या साड्या रिपीट झाल्या. ती साडी परत रिपीट लग्नात घालून गेले तर बाया म्हणतील हिचा नवरा हिला साडी घेत नाही का, एवढं मोठं घराणं आहे, नुसतं चेअरमन करते, नुसते फुगिरी आणतात, असं होतं ते. ही साडी घातली ना तू, हिचा नंबर आहे ना 100 दिवसांनी येईल. इतक्या साड्या आहेत तुझ्याकडे. अहो नाहक पैसे कशाला खर्च करायला लावती मला? पण ते रिपीट झालेल्या साड्या आहेत ना. मला आता लग्न कार्य येते, बर्थडे बुड्डे, मग त्यावेळेला साडी नको का नवीन? 50 साड्या अशा आहेत का ज्या उघडूनही पाहिलेल्या नाहीत अजून, नुसत्या आणून तशाच कपाटात ठेवल्या. त्याचं काय करायचंय? तुम्हाला पैसे द्यायचे की नाही द्यायचे? मी पैसे देणार नाही. अहो कधीतरी दान पुण्य करीत जावा. मला जिथं दान पुण्य करायचं तिथं मी करीन, पण तुला काही पैसे मी देणार नाही. या माणसाचं असंच आहे. मला काही घ्यायचं म्हणलं की लगेच किटकिट घालतात. बाकीचे फालतू खर्च स्वतःसाठी करीत राहतात. आता इथून पुढे मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. अहो तू 2 दिवसापासून सांगतो तू पाणी देऊन नाही राहिला उसाला. उसाला पाणी मग तिकडे नाही जात मी. ते उसाव घासल्यात पडू त्याच्यात त्या बिबट्याने पिल्ल दिले तर त्याच्यात मी नाही जात तिकडं. मग काय म्हणते माझी काही माग लागन का काय तुझ्या? आणि खाल्ला बिल्ला म्हणजे मला अरे मग काय ऊस जळून द्यायचा का? मग आता त्या उसासाठी मग माझा जीव घालू का मी? माणसं जीव पण महत्वाचा ना राव सरपंच. असं काय करता तुम्ही? हा एक काम करा हा बाळू, हा. तुला 500 आणि कमल्या तुला 500 देतो. दोघं सोबत राहून पाणी देऊन घ्या तेवढं. तुझी रोजंदारी वेगळी, 500 वेगळी. ठीक आहे. मग काय मग काय रात्री जातात आम्ही. 500 मग काय 500 दिलं मग काय अडचण आहे? हो दिवसा ठीक आहे. रात्री जातो. डन सौदा. हा झाला. 500 हा. काहीच अडचण नाही. आणि ते बी ऍडव्हान्स देणार तुम्हाला मी काम व्हायच्या आधी, त्याशिवाय तुम्ही निघणार नाहीत. कॅश बर का? कॅशच रे, तुला कोण ऑनलाईन चल आता टाक. लाईट या चल चला मग. चल. आमदार साहेबांना सांग सभेचं सगळं नियोजन झालेलं आहे. हा खुर्च्या बिरच्या बॅनर बिनर सगळे लावलेले आहेत. काय म्हणणं आहे तुझं? 20 रुपये. पैसे बिशे नाहीत माझ्याकडे. हो द्या ना, लय भूक लागली. अहो सगळं तुम्ही यावंच लागतंय. सगळं नियोजन केलंय. कार्यकर्त्यांना निरोप पाठवलेले आहेत. सगळ्या गाड्या येणार आहेत, गाड्या लावलेल्या आहेत. भूक लागलेली खाल्लेलं नाही काही साधा. हा तर काय नाही, पाण्याची जेवणाची सगळी व्यवस्था झालेली आहे. 20 रुपये द्या मला. अरे काय गांठ्या, मी काय करतोय काय बोलतोय? मला लय भूक लागली. मला काय सुचनाच भूक आहे पाहिजे. काय सुट्टी बी नाहीत माझ्याकडे. जरी आणि जा पळे. एवढंच आमच्या हाताने पुण्य. तुम्हाला नाही, ती सगळी व्यवस्था केलेली आहे. आमदार साहेबांना सांगा तुम्ही फक्त स्टेजवर या. सगळी व्यवस्था चेअरमननी केलेली. बाळू तुला काय सांगायचं, आम्ही 12वीला असताना असा अभ्यास केला. लाईट नसायची अख्ख्या गावात. आम्ही कंदील, गॅसची बत्ती याच्यावर अभ्यास केला. म्हणजे आम्ही घरी नव्हतो थांबत. आमचा मित्रपरिवार सगळे सरपंच आहेत. आम्ही शाळेत झोपायला आणि मग ते शाळेत कंदील असायचा, आम्हाला शिक्षक असायचे, आमचा अभ्यास करून घ्यायचे. अशी मेहनत केली आम्ही. तेव्हा सरपंच त्या पदाला गेले, मी इकडं आलो. अभ्यास करावा लागतो त्याला. आता आमचा भाचा जो आलाय आमच्याकडे, त्याला तो सुद्धा खूप मेहनत करतो. तुमच्या भाषेत कौतुक सांगत नका. का बरं? आता 12वीचा निकाल लागले. किती मार्क पडले भाषेला? 85% मार्क आहे त्याला. 85 काय बोलता? 85 बघितलं का मार्कशीट? बघितलं का? बघायची काय गरज आहे? कालच देवेशला विचारलं मी. तो म्हटला मामा मला 85%. त्याला 1000 रुपये दिले. म्हणजे चल सगळीकडे पेढे वाट. हो ऐका ना, माझ्या बरोबर 1000ची पैसे लाव. काय त्याला मार्क आहे 42.17%. हो, काही काही बोलतो गांठ्या. लावा 1000ची पैसे. 1000 माझ्याकडे फोटो आहे. टाकू का गावाच्या व्हॉट्सअप ग्रुपला? नाही, ग्रुपवर नको टाकू. मला एकदा खात्री करू दे. मी आता त्या देवीची गाठच घेतो आणि बघतो किती मार्क आहेत. पण त्यांनी मला जर 85% मार्क असले ना गांठ्या, तर तुझा आता असा उभा सोलितो तुला. गावाच्या हा बरं बघ, मला दमच पाडायचा नाही. मी लगेच देवेश तुम्हाला काय खोटं सांगितलं काय दिवस नाही? भाचा आहे आपला, खोटं बोलणारच नाही तो. पण हे गांठ्याचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो. याला कुठं वाचता येतंय, ह्यो कुठं शाळा शिकलाय. कोणाचं तरी मार्कशीट पाहिलं 42.17 आणि आता दुसऱ्याचं mark sheet नाही, बघितलं आमच्या भाज्या नाही 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 नाही. आता हा सूर्य आणि हा जयद्रथ. मी आहे ना डायरेक्ट जाऊन आहे ना देवीला विचार, मग याचा बेद बघतो. गावाच्या ग्रुपला फोटो टाका. जा तुम्ही जा. खा तू खा. मग तू उरलेलं कुत्र्याला टाकायचे. म्हणजे आम्ही कुत्रे काय? नाही रे. देवेश बाळा झालं का फोनवर बोलून? हा बरं आता काय ते परीक्षा झाली तुझी एवढी चांगली, हा किती मार्क पडले म्हणला तू? 85. अरे 85 म्हणजे तुझा वर्गात पहिलाच नंबर आला असेल. आणि ते मार्कशीट कुठे तुझं? मार्कशीट काय लागत आहे? दाखव बरं. मार्कशीट काय लागत आहे? 85 आहेत ना. आपण मला पाहिजे होतं ना. नाही नाही मार्कशीट खरं सांग बरं का तू.
थोडे कमी पडले तर थोडे कमी पडलेत नाही तर मी आहे ना सरांना फोन लावतो नाही तुझ्या नाही थांब. फोन काय लावता फोन नका लावू नको ना? मग ऐका ना तुम्ही किती कमी पडलेत 42% पडले अरे 42% थोडे कमी. अरे निम्यानी फरक झाला नाही 85% कुठं 42% कुठं. किती फरक आहे मामा अरे किती फरक आहे. अरे माझ्या आखीनी मला सांगितलं दादा यो तुझ्यापाशी राहू दे यो बाचा तुझ्यासारखा हुशार कर त्याला डॉक्टर बनन इंजिनियर बनन आणि तू 42% पाडले फक्त इथं राहून सगळी मथुरा पाण्यात घातली तू. अभ्यास करता आला नव्हता तुला 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 अभ्यास करता नाही आला. मारू अभ्यास नका करता ना नाही मारू आला. नका ना थांब, थांब, मारू थांब. नका ना मला मारायचं नाही बरं का मला लागलंय तुझं बघतोच येतच बघतो तुझा मामा मला मारायचं नाही बरं का मला लागलंय एकतर. तुझा ना तुला खोल तांडाच घालणार. मला नाही मारायचं. तुला सोडीत नव्हतो. मला ना पाठवतो मी कमी पाचतो. नका बाबा चहा ते कटाळा आलाय बस बसले थंड घ्या. थंड नको. अय देवेश काय काय रे लय गणगण अहो ते मामाने मारलंय राव मला मामाने मारलाय हा चेअरमन साहेबांनी त्या मार्कामुळं कमून मार्क कमी पडले म्हणून मार्क कमी पडले म्हणून. अरे मग मार्क कमी पडले म्हणून कुठं मारावं लागत काय. मला नाही माहिती भाऊ, मी आता सोबतलाच घेणार आहे मामाची जिरवायची म्हणतो का हा आयला बाळ भाऊ पण याला मारायला नव्हतं पाहिजे. आता शेवटी अभ्यास आहे भाचा आहे. पडले मार्क कमी मग काय लगेच मारायचं का. अरे भाचा आहे बहिणीने ठेवलाय भावाकडे मग काय त्याला मारायचं सुटायचं का मार्क कमी पडले करीन पुढच्या वर्षी अभ्यास. चेअरमन असं नव्हतं करायला पाहिजे होतं. Chairman कसे काय लय हुशार होते काय जागा चाकरी म्हणजे आता तुला चेअरमनचा बदला घ्यायचा होय. हा त्यांच्या चांगली जिरवायची आपल्याला आता कसा बदला घेशील काय आता बघू काहीतरी करावं लागेल ना पण इकडे ऐक ना तुला आयडिया देतो ना आम्ही. पण आता बघ ही विरोधी पार्टीची आता पण मी मस्त चेअरमनचा खास आहे पण तो आता वय आपला दोस्त पण आहे वाचा आहे म्हणून काय झालं पण चेअरमनचा तो दोस्त आहे म्हणून मी तुला सांगतो भाऊ आता काम करायचं शार्प 5 वाजता ते किती वाजले तुझ्या गाड्यात आता 3 आता वाजले 3 2 तासांनी पुढची वाट बघायची सुजाताबाई घेईन सुजाताबाई हा त्यांची इथं आता आपले चेअरमन साहेब जाते चहा प्यायला 5 वाजता काय डायरेक्ट वीक पॉईंट धरायचं किरकोळ कारकोळ मध्ये आपण अडकायचं नाही हे वीक पॉईंट आहे बाहेरून 5 वाजता का चहा प्यायला एंट्री झाली बाहेरून कधी लावून घ्यायची डायरेक्ट पळत सुटायचं आणि मामीला घेऊन यायचं. चालतंय हा आता आता 5 वाजता चेअरमन घरातून बाहेर पडले मामा की मामाच्या पाठी मागायची यायचं कुठं जाते बघायचे. एकदा सुजाताबाईच्या घरात गेले घुसले कडी लावून घेतो डायरेक्ट मामी लगेच मामीला बोलू मामीला घेऊन यायचं यांचा गेमच होतो संपला. मार्कशीट वर डायरेक्ट 99.9%. हा. Okay. बाजूला फायनल तो हा. चालतंय सुट ओके मागे पडू कोणाला फक्त इकडे बत्तीस घ्यायची विषय काला. हा. चल आता थंड पाहिजे येणार होता ना हा, चल. चल स्वप्नातल्या चांदण्याचा लागीर झालं जीवाला चांदण्याचं लागीर झालं जीवाला. आता मामाला अद्दल घडतो चांगली जिरतो मामाची हो मामी अहो ते मामाकडे आहे का नाही काय तुमचं लक्ष बिक्ष काय झालं मामाला अहो ते सुजाताबाईच्या घरी गेले चहा प्यायला गुलू गुलू गप्पा मारू राहिले ते चहा प्यायला गेले हा गेले असते ना असे सहज सहज नाही गेलेले मग बघा तुम्ही खरंच का गुलू काय? गुलू गप्पा चालल्या चहा बी पितेत संग नक्कीच ना हा मग आता मामाचा बरोबर गेम होत असतो अरे आतमध्ये तर कोणीच नाही अहो आताच आहे मामा मी सगळं- बघितलंय सगळं घर धुंडलंय मी कुणीच नाही आतमध्ये अहो आते मामी आतमध्ये कुणीच नाही अहो आते मी बघितलंय तू माझा संसार मोडतो का अहो असं काही माझ्या नाहीये मनात संशयाचं विष पेरतो आणि तुझे माझ्या सुजाताबाई डोळ्याने नाही आणि बघितलंय. चेअरमन बी नाहीत आतमध्ये तू तुझं बोचकं उचलायचं आणि लगेच निघायचं काय मी बघितलं होतं आत गेले बघितलं ते होतं काय बघितलं होतं तू तर खरं सांगतो ना हो तुम्ही का? मला तू मारित असे भांडण लावतो जे का? नाही थांब ते ना. मलाच मारित आहे थांब तू सदा एकदा बोलायला लागला का थांबत नाही म्हणून तुम्हाला म्हटलं घ्या बत्तीस मामी एक तर मी तुम्हाला जातो खरं सांगायला माझ्या आणि नवऱ्याच्या तुम्ही मला माझ्या मारिता संसारात का मी सगळे शांत येऊन होतो जाऊन पण. मायावरच कशी येऊ राहिले आज ए, झालं काम फत्ते काम फत्ते हा थांब रे काम फत्ते कसं असतं ते दाखवतो तुम्हाला आता हा? ए, अयो, 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 फत्ते फत्ते कसं काय असते ते दाखवतो तुम्हाला अयो, अयो, अयो.
अरे देवेश आपल्याला मारतोय. ओय, 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 ओय. पाचशे दिलते 500 दिलते हा सकाळपासून वाट बघतोय मी उसाला आता पाणी देते मग पाणी देते हा तो तर लई म्हणत होता ना उभ्याने देऊ का बसून देऊ रात्री देऊ थांब 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 गंठन बरं झालं तू वेळेवर म्हणजे टायमाला आला, नाही तर मी का सुजाताबाई सोबत त्या घरात सापडला असतो तर चेअरमन बाईंनी काय केलं असतं याची कल्पनाच नाही. सकाळी तुम्ही मला 50 रुपये दिलते का त्याची परत फेड आहे ही. अरे वा वा. आणि तुम्ही जर 50 दिले नसते अयो तर तुम्ही डायरेक्ट आता सिव्हिललाच असते. हो का दमानी खा. काय पाहिजे ना अजून तुला सांग, भेळ सांगू का काही वडा सांगू का? आधी एवढा खातो आणि मग वडीन भेळ खाऊ. काय खायचंय ते आज खा. काय पाहिजे ते. चालेल. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धामू नको याचा टाऊक वर डोळा.